Hello friends and welcome to our this session of English class. आज आपण आपल्या सिलेबस मधला नेक्स्ट चॅप्टर द नेकलेस हा वाचूया. द नेकलेस, नेकलेसचा अर्थ काय असतो? हार. जो हार आपण गळ्यात घालतो ना, बायका गळ्यात घालतात, तिला म्हणतात नेकलेस. तर खूप सुंदर कहाणी आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल ही कहाणी. तर आपण वाचूया द नेकलेस. तर चॅप्टर वाचायच्या आधी सर्वात आधी आपण वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस नेहमीसारखी करूया. सर्वात आधी चिटचॅट गप्पा गोष्टीमध्ये बघूया काय क्वेश्चन्स विचारले गेलेत. डू यू लाईक ज्वेलरी अँड ऑर्नामेंट्स? काय तुम्हाला ज्वेलरी म्हणजे जे गळ्यात कानात वगैरे घालतात, हे तर ऍक्च्युली मुलींकरता बायकांकरता जास्त असतं, पण मुलंही आजकाल घालतात. खूप त्यांनाही चेन, अंगठ्या, इव्हन कानातले वगैरे घालतात आजकाल, तर खूप येतात. तर तेच विचारले की डू यू लाईक ज्वेलरी अँड ऑर्नामेंट्स? काय तुम्हाला अशा प्रकारे ज्वेलरी ऑर्नामेंट्स घेणे ज्यांना म्हणतो पण हे आवडतात का? येस आय लाईक किंवा नो आय डोंट लाईक याचा आन्सर होईल. डू यू लाईक टू ड्रेस अप फॉर स्पेशल ओकेजन्स? हाऊ डू यू डू दॅट? काय तुम्हाला स्पेशल ओकेजन्स वरती, सपोज काही आहे घरात लग्न कार्य आहे किंवा बर्थडे आहे, काही पण असं विशेष काही कार्य असतं, तर तेव्हा तुम्हाला ड्रेसअप होणं, नीट प्रकारे तयार होणं आवडतं का? तर हे तर सगळ्यांनाच आवडतं ना, कुणाला नाही आवडेल? तर ह्याचा आन्सर काय होईल? येस आय लाईक टू ड्रेस अप फॉर स्पेशल ओकेजन्स, मला आवडतं. हाऊ डू यू डू दॅट? आणि तुम्ही हे कसं करतात? ड्रेसअप व्हायचा काय तरीका असतो पहा. एक तर चांगले कपडे घालायचे आणि काही चांगली जसे बायका असतात त्या ज्वेलरी वगैरे घालतात बायका मुली, आणि पुरुषांमध्ये छान कोरे करकरीत कपडे वगैरे घालायचे. तर हाऊ डू यू डू दॅट? आय वेअर न्यू क्लोथ्स, आय पुट ऑन माय न्यू ज्वेलरी. तर अशा प्रकारे हिचा आन्सर होऊ शकतो. व्हॉट मेक्स अ पर्सन हॅपी अँड कॉन्फिडेंट ड्युरिंग स्पेशल फंक्शन्स अँड पार्टीज? तर काही स्पेशल फंक्शन किंवा पार्टी वगैरे मध्ये तुम्ही कधी गेले असाल, जात असाल, तर तेच विचारते की एका व्यक्तीला काय वस्तू आहे जी की हॅपी, प्रसन्न आणि कॉन्फिडेंट, आत्मविश्वास त्याच्यामध्ये आणतं कोणत्याही स्पेशल फंक्शन मध्ये जाता आणि पार्टीमध्ये जाता तेव्हा? तर काय वस्तू असते? काय ते चांगले कपडे असतात तुमच्या हिशोबे? कोणी म्हणू शकतं की मी जेव्हा छान तयार होते किंवा तयार होतो तर मला छान वाटतं. तर ह्याच्यात काय आन्सर लिहू शकता तुम्ही? न्यू क्लोथ्स और ज्वेलरी मेक्स अ पर्सन हॅपी अँड कॉन्फिडेंट. काही लोकांकरता भाई हेच असतं की भाई छान ब्रँडेड कपडे घाला आणि सगळं छान वॉच वगैरे घाला, तर त्याच्याने होतं. काही लोकांकरता की नाही भाई, आपला आत्मविश्वासच पुष्कळ आहे की आपण चांगले नीटनेटके राहतो, ठीक आहे, नवीन कपडे वगैरे ही साईड बाय साईडची गोष्ट. तर सगळ्यांचा आन्सर्स वेगळे होऊ शकतात. आता बघा, छान एक एक्सरसाइज टॉकिंग अबाउट मायसेल्फ, की मायसेल्फ काय म्हणजे मी आपल्या बाबतीत, तर माझ्या बाबतीत गोष्टी. राईट अ फ्यू लाईन्स अबाउट युअर सेल्फ. तुम्हाला आपल्या स्वतःच्या बाबतीत काही गोष्टी लिहायच्या आहेत. युअर नेम, अपीरियन्स, तुमचं नाव, तुमचं अपीरियन्स म्हणजे की तुम्ही कसे दिसता, तुमचा रंग वगैरे, आणि हाईट आणि अशा प्रकारच्या गोष्टी. फॅमिली, द प्लेस वेअर यू लिव्ह म्हणजे की जिथे तुम्ही राहता ती जागा. शाळा तुमची, युअर स्कूल, युअर फ्रेंड्स, तुमचे मित्र. नेबर्स, तुमचे शेजार पाजारचे लोक. रिलेटिव्स, तुमचे जितके संबंधी आहेत. युअर लाईक्स, डिसलाईक्स, तुमच्या आवडत्या नावडत्या गोष्टी. हॉबीज, तुमचे जे हॉबीज आहेत, जे तुम्हाला गोष्टी आवडतात. शॉक आहेत जे तुमचे. व्हॉट यू आर गुड ऍट एटसेट्रा, आणि तुम्ही कशात चांगले आहात. हे बघा इथे दिलेलं आहे, आय लाईक, आय सिम्पली लव्ह, आय एन्जॉय, आय डोंट लाईक, है ना. हे सगळं दिलंय, हेला तुम्ही फील करायचं कोशिश करा. आय हेट म्हणजे तुम्हाला कोणची वस्तूची घृणा आहे, अगदी नाही आवडत. आय फाइंड डॅश व्हेरी इंटरेस्टिंग, सपोज मला पुस्तकं वाचणं आवडतं. आय फाइंड रीडिंग बुक्स व्हेरी इंटरेस्टिंग. आय कॅन, आता तुम्हाला सपोज स्विमिंग आहे तर तुम्ही लिहू शकता आय कॅन स्विम. आय एम गुड ऍट, तुम्ही कशात छान आहात. आय एम गुड ऍट सिंगिंग. आय एम नॉट सो गुड ऍट, आय एम नॉट सो गुड ऍट डान्सिंग. तर हे तुम्ही तुमच्या बाबतीत हे लिहायचं. तर हे जे आहे ना, हे तुम्ही आपलं फिल करा. तर हे तुमचं टॉकिंग अबाउट माय सेल्फ होऊन जाईल. आणि ह्याच्या अलावा जितक्याही गोष्टी लिहिल्या आहेत. नाव क्रिएट एन इमॅजिनरी पर्सोना फॉर युअर सेल्फ. आता तुम्हाला तुमच्याच करता एक इमॅजिनरी, एक काल्पनिक पर्सोना जो आहे तो तयार करायचा आहे आणि बनवायचा आहे. आता हे काय आहे पहा बरं. इट शुड बी क्वाईट डिफरंट फ्रॉम युअर रिअल सेल्फ. तुम्ही जे खरोखर मध्ये आहात हे त्याच्यापेक्षा वेगळं राहील. और यू मेक चूज अ फिक्शनल कॅरेक्टर, अ कॅरेक्टर फ्रॉम अ नॉव्हेल, स्टोरी एटसेट्रा. किंवा तुम्ही एक काल्पनिक जे आहे एक कोणचं कॅरेक्टर घेऊ शकताय, आणि तो कोणताही कॅरेक्टर होऊ शकतो. कोणत्या कादंबरी मधला होऊ शकतो, कोणत्या कहाणीतला, कोणत्या फिल्मशी तुम्ही बहुत प्रेरित असाल तर त्याच्या टाईपचा कॅरेक्टर होऊ शकतो. तर त्याच्या बाबतीत लिहायचं आहे. आता राईट अ फ्यू लाईन्स अबाउट दिस इमॅजिनरी पर्सोना अँड इंट्रोड्यूस युअर सेल्फ इन दॅट रोल. तर हे पहा, रिअल सेल्फ म्हणजे जे तुम्ही स्वतः, हाय आय एम. आणि इमॅजिनरी म्हणजे की जे तुम्ही ऍक्च्युली नाही आहात पण तुम्ही असं सोचताय की तुम्ही आहात.
सपोज तुम्ही ती क्रिश फिल्म पाहिली आहे, सगळ्यांनीच पाहिली असेल, आवडली असेल खूप, तर ते क्रिशला सपोज कोणाला खूप जास्त आवडली, ते क्रिशला डोक्यात ठेवून सोचा की तो काय काय जसं की हे चीजा लिहिल्या आहेत, तर त्याला काय आवडेल, त्याला काय नाही आवडेल, तर ते असं सोचून ते तुमचा इमॅजिनरी पर्सोना होईल. तर अशा प्रकारे तुम्हाला एक रिअल एक इमॅजिनरी लिहायचं आहे. त्याच्यानंतर काय आहे, अ टर्न बाय टर्न स्टोरी. ग्रुप्स ऑफ 6 to 8, एक ग्रुप बनवा 6 ते 8 मुला मुलींचं. वन पर्सन चुजेस एनी फेमिलियर ऑब्जेक्ट अँड अनाउन्सेस इट्स नेम इन द ग्रुप. ऑल द अदर्स टॉक इट वन बाय वन, ऍडिंग वन न्यू कम्प्लीट. तर म्हणजे काय आहे की तुम्ही वेगवेगळे सगळे मुलं मुली असे मिळून घ्या आणि मग सगळे आपापलं हे सांगतील की तो इमॅजिनरी पर्सोना ह्याच्यामध्ये लिहायचा, सांगायचं सगळ्यांना, आणि मग त्यानंतर फार कशी मजा येते आणि त्याच्यात एक एक सेंटेन्स सगळे ऍड करत जातील. तर अशा प्रकारे तुम्ही एक स्टोरी पण बनवू शकता, एक आपली इमॅजिनरी. तर खूप मजा येईल हे करण्यामध्ये. आता आपण आपला जो चॅप्टर आहे मेन पार्ट, द नेकलेस, खूप सुंदर स्टोरी, तुम्हाला नक्कीच आवडणार ही. तर हिला वाचण्याची सुरुवात करायची. मॅथिल्डे वॉज अ प्रेटी अँड चार्मिंग गर्ल. मॅथिल्डे जी होती ती एक खूप सुंदरशी आणि गोड मुलगी होती. बॉर्न एज इफ बाय अन एरर ऑफ फेट इन टू अ फॅमिली ऑफ क्लर्क्स. जी की असं वाटलं की चुकीने जी आहे तिचा जन्म झाला बाय अन एरर ऑफ फेट. फेट म्हणजे काय असते, आपली किस्मत जी असते ना, आपण म्हणतो जे आपलं नशीब असतं, ते नशिबाच्या चुकीने ती एक गरीब घरात पैदा झाली. फॅमिली ऑफ क्लर्क्स. क्लर्क्स म्हणजे काय, खूप गरीब घर. तर खूप सुंदर होती, पण जसे की नशिबाने तिच्यावरती गलती केली आणि ती एक गरीब घरात पैदा झाली. शी हॅड नो मीन्स ऑफ बिकमिंग नोन, अंडरस्टूड, लव्ड ऑर बी वेडेड टू अन एरिस्टोक्रॅट. तिच्याजवळ कोणतंच साधन नव्हता ज्याच्याने की ती नोन म्हणजे की लोक तिला ओळखे, आणि अंडरस्टूड की लोक तिला जे आहे जाणे. अंडरस्टूड म्हणजे काय, की जे तुला समजे, आणि लव्ड किंवा तिला प्रेम करे, किंवा वेडेड टू अन एरिस्टोक्रॅट. एरिस्टोक्रॅट म्हणजे खूप मोठ्या घरात लग्न होय तिचं. तर तिच्याजवळ असं कोणतंच साधन नव्हतं की हे सगळं तिच्या बरोबर होय. अँड सो शी लेट हर सेल्फ बी मॅरिड टू अ मायनर ऑफिशियल ऍट द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. तर म्हणून तिने काय केलं, तिने आपलं लग्न होऊ दिलं एका छोट्याशा मायनर ऑफिशियल म्हणजे एक छोटा मोठा अधिकारी, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन मध्ये, शिक्षा विभाग मध्ये एक छोटासा अधिकारी होता, त्याच्याबरोबर तिचं लग्न होऊन गेलं. आणि ती खूप सुंदर होती दिसायला. शी ड्रेस्ड प्लेनली बिकॉज शी हॅड नेव्हर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर. ती खूप साधी सुधी राहत होती. तिचे जे कपडे होते खूपच साधे होते, कारण की ती अफोर्ड नव्हती करू शकत. अफोर्ड करणं म्हणजे ती घेऊ नव्हती शकत असे काही महाग कपडे वगैरे, आणि त्याच्याहून जास्त चांगले कपडे ती घेऊ नव्हती शकत. शी सफर्ड एंडलेसली. सफर करणं म्हणजे काय, की आपल्याला खूप त्रास होतो, आपण जे आहे खूप बिअर करतो ना, पेन, त्रास सहतो. एंडलेस म्हणजे की जे कधी न संपणारं, तर कधी न संपणारं अशा प्रकारचं ती त्रास सहत होती. फिलिंग शी वॉज एन्टायटल्ड टू ऑल द लक्झरीज ऑफ लाईफ. तर आणि तिला असं वाटत होतं की तिच्याकरता सर्व जितके लक्झरीज आहेत, आराम आहेत, आहे तिच्याकरता, पण तरी तिला मिळू नाही शकले, असं तिला नेहमी वाटायचं. शी सफर्ड बिकॉज ऑफ हर शेबी पुअरली फिनिश्ड हाऊस. ती का सफर करत होती, तिला का त्रास होता, कारण की तिचं जे घर होतं ते खूप शॅबी. शॅबी म्हणजे काय, एकदम सपोज अव्यवस्थित, अगदी पसरलेलं असं घर. पुअरली फर्निश्ड हाऊस. पुअरली फर्निश्ड म्हणजे घरी नीटनेटकं काहीच नव्हतं तिच्या सामान. All these things that another woman of her class would not even have noticed tormented her and made her resentful. या सगळ्या गोष्टी जे की तिचा जो क्लास होता, क्लास म्हणजे काय, की भाई आपला जो रहनसहन असतो ना, आपल्या अर्निंग वरती असतो, की आपण जे कमवतो इन्सान त्याच्यावरती त्याचं रहनसहन अवलंबून असतं. तर तिच्या ज्या ह्याच्यात आणि ज्या बायका होत्या त्या लोकी या गोष्टीवरती कधी इतका त्यांना त्रास नव्हता होत जेवढा हिला त्रास होता, सोचून सोचून की आपल्याजवळ काही नाहीये, आणि तिला नेहमी या गोष्टीचं तिला टॉर्चर होत होतं. शी ड्रीम्ड ऑफ अ ग्रँड पॅलेशियल मेन्शन विथ वास्ट रूम्स अँड इन्व्हायटिंग स्मॉलर रूम्स, परफ्यूम फॉर आफ्टरनून चॅट्स विथ क्लोजर फ्रेंड्स. तर तिचे स्वप्न खूप मोठे मोठे होते हमेशापासून. नेहमी ती सोचायची की तिचं घर खूप मोठं असे, पॅलेस सारखं असे, मेन्शन असे खूप मोठं, आणि तिथे खूप मोठे मोठे रूम असे, कमरे असे, आणि त्याच्यामध्ये छोटे रूम असे, मोठ्या मोठ्या कमऱ्यांमध्ये छोटेही रूम असे, जिथे की परफ्युम्ड. म्हणजे हे तुम्ही सोचा की इंग्लिश घरांमध्ये जे सगळ्यात चांगलं होऊ शकत होतं, तसं ती सोचत होती की छोटे मोठे मोठे खूप खूप मोठं असं मेन्शन घर, आणि त्यात छोटे रूम ज्यात की परफ्यूम राहत होतं, नेहमी सुगंध फैलला राहत होतं. फॉर आफ्टरनून चॅट्स म्हणजे दुपारच्या गप्पा गोष्टींकरता, जिथे बायका येऊन गप्पा गोष्टी करायच्या विथ क्लोज फ्रेंड्स.
जे त्यांचे एकदम जवळचे मित्रमैत्रिणी त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी. तर असं सगळं ती नेहमी स्वप्न बघायची. येट शी हॅड नो रिच ड्रेसेस, नो ज्वेल्स, नथिंग. पण तरी पण तिच्याजवळ काहीच नव्हतं. ना खूप महागाईचे कपडे, ना कोणते ज्वेलरी, म्हणजे जे आपण आभूषण घालतो, काहीच नव्हतं. अँड दीज वर द ओनली थिंग्स शी लव्ह. आणि हेच त्या गोष्टी होत्या ज्या की तिला आवडत होत्या. खूप प्रेम होतं तिला. शी वॉन्टेड सो मच टू चार्म, टू बी एनवी, टू बी सॉट आफ्टर. तिला असं वाटायचं की माझं इतकं सगळं असो की लोक माझ्याशी काय करे, जलन करे, माझ्याशी जळे. इतकं माझं इतकी म्हणजे कारण सुंदर होती, तिला वाटत होतं की माझ्यावर जर खूप सुंदर कपडे आणि आभूषण राहतील तर लोक माझ्याशी जळतील. एनवी म्हणजे जळणं. तर तिला असं नेहमी वाटायचं. तर आता आपण आपल्या वॉर्मिंग अप एक्सरसाइज मध्ये बघितलं इमॅजिनरी पर्सोना आणि रिअल पर्सोना. तर इमॅजिनरी पर्सोनाच्या बाबतीत आपल्याला काही लाईन्स लिहायच्या होत्या. काल्पनिक, की आपण काल्पनिक रूपाने आपल्या बाबतीत काही लिहितोय, जे आपण नाही आहोत ऍक्च्युली, पण आपण आपलं सोचतोय की असं आपण आहोत. ह्याच्याबद्दल पहा जरा लाईन्स लिहिल्या आहेत. हाय आय एम राजा देव, की हाय मी राजा देव आहे. हे असं एक नाव, एक काल्पनिक देऊन दिलं. आय लाईक टू ऑब्स्ट्रक्ट अँड पनिश क्रिमिनल्स. मला जे आहे क्रिमिनल्स जे असतात, जे कोणचा गुन्हा करतात, तर त्या लोकांना पनिश करणं, शिक्षा देणं आणि त्यांना थांबवणं आवडतं. आय सिम्पली लव्ह स्टंट्स अँड फाईट्स. मला स्टंट करणं खूप आवडतं, फाईट्स करणं. स्टंट म्हणजे काय, इकडून तिकडे जम्पिंग असं तसं. तर अशा प्रकारचे चीज मला खूप आवडतात. मला फाईट्स म्हणजे असं भांडणं नाही, म्हणजे फायटिंग म्हणजे जी तुम्ही फिल्मांमध्ये बघता ना, डिशुम डिशुम डिशुम, ती वाली फाईट, तशी वाली. आणि आय एन्जॉय फ्लाइंग सिक्रेटली ऑल ओव्हर द वर्ल्ड. मला पूर्ण विश्वाचं भ्रमण करणं आणि ते फ्लाइंग सिक्रेटली, की मी सगळ्यांची सिक्रेट कुणाला न माहिती मी उडतो, तर ते मला करणं आवडतं. आय डोंट लाईक पीपल हु ट्रबल कॉमन पीपल. मला ते लोक नाही आवडत जे साधारण लोकांना त्रास देतात. आता हे पहा, हे तुम्ही लक्षात ठेवा की हा एक इमॅजिनरी पर्सोना आहे, म्हणजे की हे काही खरं नाहीये, हे आपण एक काल्पनिक आपलं बनवलंय. आणि म्हणूनच या 4th लाईन मध्ये काय लिहिलंय की एन्जॉय फ्लाइंग सिक्रेटली. म्हणजे कोणी माणूस उडू नाही शकत हे आपल्यालाही माहितीये, पण हा एक काल्पनिक कॅरेक्टर आहे म्हणून हा उडू शकतो. आय फाइंड एक्सरसाइजेस कॉम्बॅट्स व्हेरी इंटरेस्टिंग. तर मला व्यायाम करणं, अशा प्रकारचे अॅक्रोबॅट्स करणं हे खूप आवडतं, ह्याच्यात मला मजा येते. आय कॅन डू एनी इम्पॉसिबल थिंग्स इन द वर्ल्ड. मी काही पण जे इम्पॉसिबल असेल, जे आणि कोणी नाही करू शकत, ते मी सर्व करू शकतो आणि ते मला मजा येते. आय हेट क्राईम्स अँड इनजस्टिस कॉज टू इनोसेंट पीपल. जे इनोसेंट असतात, ठीक आहे ना, म्हणजे की जे लोक बिचारे खूपच असे असतात, साधारण असतात, त्या लोकांबरोबर जे क्राईम होतं, जे आणि इनजस्टिस होतं, त्यांच्याबरोबर काही पण अशा प्रकारची गोष्ट झालेली, खराब गोष्ट झालेली मला नाही आवडत. आय एम गुड ऍट एव्हरी डिफिकल्ट और हार्ड वर्क. कोणतंही कठीण काम असे ते मला करणं आवडतं, मी करू शकतो. आय एम नॉट सो गुड ऍट ऑफिस वर्क अँड हाऊस वर्क. आणि हे सगळे काम करून पण मी जे आहे ना, मी ऑफिसचे वर्क म्हणजे की काही बाहेरचं काम असो आणि हाऊस वर्क म्हणजे साधारण कामं असतात ते मी नाही करू शकत. आणि मला अशा प्रकारचे कामं सांगून द्या, उडाउडी आणि भांडण कुंडण अशा टाईपचं. म्हणजे मेनली काय की इनजस्टिस, जे अन्याय आहे आणि त्याच्या खिलाफ मला लढणं मला आवडतं आणि मी ते सहन नाही करू शकत. अशा प्रकारचा एक इमॅजिनरी पर्सोना आपण बघितला. आता तुमच्या इंग्लिश वर्कशॉप मधली एक्सरसाइज पण आज आपण सुरू करूया. राईट हू सेड इट टू हुम. हे तुम्ही जेव्हा आता चॅप्टर्स वाचणं आपण नेक्स्ट सेशन मध्ये पाहूया, तर त्याच्यात तुम्हाला कळेल हू सेड टू हुम म्हणजे कोणी म्हटलं आणि कुणाला म्हटलं. हे जे येलो मध्ये तुम्हाला जितकेही दिसतील हे सेंटेन्सेस आहे, हे वाक्य आहे. आणि त्याच्या खालती हू सेड टू हुम म्हणजे कोणी कुणाला म्हटलं त्याचे आन्सर्स दिले आहेत. तर हे आहे, लुक हिअर समथिंग फॉर यू. तर मॅथिल्डेज हजबंड सेड टू मॅथिल्डे. मॅथिल्डेचा जो हजबंड होता, नवरा होता, त्यांनी तिला म्हटलं, बाय द ड्रेस यू गो टू द थिएटर इन. मॅथिल्डेज हजबंड सेड टू मॅथिल्डे. तर हे तुम्ही स्वतःही वाचू शकता की कोणी कुणाला म्हटलं. आणि तसंही आपण जर तुम्ही चॅप्टर नीटशे रीड करून घ्याल तर तुम्हाला दुबारा हे सोचायचं जरूरत नाही पडेल की कोणी कुणाला म्हटलं. कारण की आपण एकदा जर आपल्या मेमोरीमध्ये येऊन गेली ना गोष्ट की ही कहाणी अशी अशी आहे, तर आपल्याला मग ते परत परत बघायची जरूरत नाही पडत. आय वुड रॅदर नॉट गो टू द पार्टी. हे कोण म्हणतं? मॅथिल्डे म्हणते आपल्या नवऱ्याला. चूज माय डिअर हे कोण म्हणतं? मॅडम फॉरेस्टियर सेड टू मॅथिल्डे. मॅडम फॉरेस्टियर ही मॅथिल्डेची मैत्रीण असते. यू हॅव नथिंग एल्स हे मॅथिल्डे म्हणते मॅडम फॉरेस्टियरला, आपल्या मैत्रिणीला म्हणते. वुड यू लेंड मी दिस, जस्ट दिस. तर हे परत मॅथिल्डे टू मॅडम फॉरेस्टियर. व्हॉट, हाऊ, दॅट्स इम्पॉसिबल. हे शब्द
मॅथिल्डेचा नवरा जो असतो, हजबंड असतो, तो तिला म्हणतो. तर अशा प्रकारचे हू सेड टू हुम हे आपल्याला सेंटेन्सेस आपण बघितले. आता आहे राईट अ फ्यू लाईन्स अबाउट व्हॉट मॅथिल्डे हॅड अँड व्हॉट शी ड्रेम्ट अबाउट. आपल्याला काही लाईन्स लिहायचे आहे, ज्यात हे सांगायचं की मॅथिल्डे जवळ काय होतं आणि ती काय स्वप्न बघत होती हेच. हे आता आपण थोडं बहुत काही वाचून चुकलो आहोत, त्याच्यामधलं आन्सर आहे व्हॉट मॅथिल्डे हॅड. तिच्याजवळ काय होतं? मॅथिल्डे हॅड प्लेन ड्रेसेस, शॅबी पुअरली फर्निश्ड हाऊस अँड सिम्पल अनकम्फर्टेबल लाईफस्टाईल. तर तिची जी लाईफस्टाईल होती ती फार वाईट होती, हे तिच्याजवळ होतं, ज्याला की ती सुधारू शकत होती जर ती चाहे तर, जर तिने चाहलं असतं तर. व्हॉट मॅथिल्डे ड्रीम्ड ऑफ, तिने स्वप्न काय पाहिलं होतं? शी ड्रीम्ड ऑफ ऑल लक्झरीज ऑफ लाईफ, रिच ड्रेसेस, ज्वेल्स and a grand palatial mansion with vast rooms and inviting smaller rooms perfumed for chats with close friends. तर हे सगळं तिचं स्वप्न होतं, मोठं घर आणि तिथे सुंदर सुंदर कमरे, सुंदर सुंदर तिच्याजवळ कपडे, सगळं ती स्वप्न बघत होती. तर अशा प्रकारे आज आपण चॅप्टर वाचायची सुरुवात केली आहे आणि आपण आज इमॅजिनरी पर्सोना, रिअल पर्सोना या सगळ्या नवीन एक वस्तू तुम्हाला कळलेली असेल की हे असे शब्दही असतात काही. तुम्ही त्याच्या बाबतीत जरूर लिहा की तुमचं स्वतःचं मायसेल्फ वरती काही लाईन्स लिहाले तर तुमचं लेखनही चांगलं होईल. आणि इमॅजिनरी पर्सोना पण तुम्ही लिहायचा प्रयत्न करा. मी तर एक तुम्हाला फॉर एक्झाम्पलच्या तौरवरती दोन दिले, तुम्ही स्वतः लिहा. चॅप्टर पुढे आपण वाचूया नेक्स्ट सेशन मध्ये. तिथवरी बाय फॉर टुडे. हॅव अ नाईस डे. बाय.